विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अभ्यास मित्र श्रीपाद कुलकर्णी आज तुम्हाला त्या ठिकाणी 10वीच्या सायन्स पेपर 2 च्या संदर्भात जे IMP क्वेश्चन्स आहेत ते टॉपिक्स ते मी तुम्हाला आज डिस्कस करणार आहेत. ठीक आहे, तुम्ही आता एक्झामला फेस करणार आहात त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहूया. ओके, तर बाळांनो, फर्स्ट जो चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन, हा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये कोणकोणते क्वेश्चन जे IMP आहेत त्यातला जो पहिला महत्वाचा क्वेश्चन आहे पहा, तर डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, त्याला और जो दुसरा क्वेश्चन असतो बाळांनो तो असतो लॅमार्किझम. तुम्हाला असं विचारलं जाईल, एक्सप्लेन द थिअरी ऑफ लॅमार्क विथ एक्झाम्पल्स. बरोबर, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन असं पण विचारू शकतात. आणि वरती डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इथं सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं सुद्धा एक्सप्लेन करायला विचारला जाऊ शकतो. या दोन्हीतले कोणताही एक क्वेश्चन त्या ठिकाणी एक्झामला येईल पहा बाळांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस अँड एनाटॉमिकल इव्हिडन्सेस. या दोघांमधला फरक त्या ठिकाणी विचारला जातो बा. डिफरन्स बिटवीन मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस और एनाटॉमिकल इव्हिडन्सेस विथ एक्झाम्पल तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. जर एक्झामिनर एकदम दयाळू असेल, त्याला वाटलं मुलांना जास्त मार्क मिळावेत, तर तो डायरेक्ट टाकणार. तुम्ही खूप वेळा एक्झामला त्या ठिकाणी ते कम्प्लीट द डायग्राम, कम्प्लीट द चार्ट अशी डायग्राम पाहिलेला आहे, मध्ये एव्हिडन्सेस पाहिलेला आहे आणि कळेला 4 बाण दाखवलेले आहेत. मग त्यामुळे तुम्ही ते लिहितात. तो पण प्रश्न येऊ शकतो. जर लय सोपा पेपर असेल तर तो प्रश्न असेल. ओके, त्यानंतर पहा डेफिनेशन, सेंट्रल डोग्मा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड म्युटेशन या डेफिनेशन विचारतील. एक तर अशा डेफिनेशन 3 मार्काला 3 डेफिनेशन विचारतील, किंवा ती डायग्राम दिलेली असेल पहा ट्रान्सक्रिप्शनची आणि त्यावरती खाली प्रश्न विचारलेले असतील, त्यावेळेस तुम्हाला ते एक्सप्लेन करायच्या आहेत पहा. ओके, म्हणजे असा हा टॉपिक. आणि जे ह्युमन इव्होल्युशन आहे त्यावरती एखादा MCQ त्या ठिकाणी विचारला जाईल, किंवा व्हॉट इज कार्बन डेटिंग वगैरे. ओके, तर हे महत्वाचे पॉइंट्स आहेत या चॅप्टर फर्स्ट मध्ये, हेरिडिटी अँड इव्होल्युशन मध्ये. त्यानंतर बाळांनो, नेक्स्ट आपला टॉपिक आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. यामध्ये डिफरन्स बिटवीन एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. आता डिफरन्स बिटवीन एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन तुम्हाला एक त्या ठिकाणी तुम्ही टेब्युलर फॉर्म पण क्वेश्चन असतो पहा, खूप वेळा एक्झामला पण विचारतो पहा, कम्प्लीट द चार्ट असं एरोबिक रेस्पिरेशनचा, ती उलटी डायग्राम दिली असते, तुम्हाला ती सरळ करून त्या ठिकाणी लिहायची असते एरोबिक रेस्पिरेशनची. ओके, डायग्राम किंवा चार्ट, किंवा मग हे दोन क्वेश्चन एकमेकांना और आहेत बाळांनो. ठीक आहे, एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशन विचारतील, किंवा ते कम्प्लीट द चार्ट्स तो तुम्हाला विचारला जाईल पहा. त्यानंतर ह्या दोन्ही क्वेश्चन मधला एक क्वेश्चन 100% एक्झामला येणार म्हणजे येणार. दुसरा क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मिओसिस. मायटोसिस आणि मिओसिस मधला फरक तुम्हाला विचारला जाईल, हाच विचारतील. बरोबर, जनरल ह्यावर प्रश्न असतो क्रोमोझोमची डायग्राम, पी आर्म, क्यू आर्म, सेंट्रोमियर, जी क्रोमोझोमची डायग्राम आहे ना, तो अशी खूप वेळा डायग्राम काढलेली असेल पाहते. ओके, याला त्या ठिकाणी तुम्ही म्हणतात पी आर्म. ओके, हा जो आहे काय क्यू आर्म, हा आहे तो सेंट्रोमियर. ठीक आहे, आणि इथे खाली असतं ते DNA. ही डायग्राम तुम्ही खूप वेळा काढलेली आहे. जर एक्झामिनर म्हणलं नाही मुलांना जास्त मार्क पडले पाहिजे, तर तो डायग्राम असे 4 कप्पे देईल, ABCD नाव देईल आणि तुम्हाला ते विचारेल पहा. किंवा त्या ठिकाणी मायटोसिस मिओसिस 99% तो प्रश्न येईल पहा. त्यानंतर फायबर इज अन इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स, गिव्ह रिझन. ओके, त्यानंतर नेक्स्ट चार्ट आहे पहा अमायनो ऍसिड्स. जे अमायनो ऍसिड्स आहेत ते अमायनो ऍसिड त्या ठिकाणी विचारले, तो चार्ट पूर्ण दिलेला आहे पहा. त्यातले कोणतेही 4 तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत पहा. ओके, बोन असेल, सेल मेम्ब्रेन असेल, ओके, ते जे दिलेत ना, ब्लड असेल, त्यातले जे काही पॉइंट्स आहेत ते परफेक्ट करा. त्यानंतर 2 मार्कासाठी एक विचारलं जाऊ शकतो, व्हॉट इज ग्लायकोलिसिस किंवा क्रेब सायकल्स, ते कुठे घडतं ते एक्सप्लेन विचारतील तुम्हाला. ओके, मग हा झाला तुमचा सेकंड नंबरचा टॉपिक, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. इथे अजून एक मध्ये एक प्रश्न आहे पहा, टाइप्स ऑफ व्हिटॅमिन. ओके, टाइप्स ऑफ व्हिटॅमिन इथे खाली लिहितो पहा, टाइप्स ऑफ व्हिटॅमिन. टाइप्स ऑफ व्हिटॅमिन मध्ये तुम्ही 2 लक्षात ठेवतात पहा, एक वॉटर सोल्युबल आणि दुसरं असतं बाळांनो फॅट सोल्युबल. बरोबर, तुम्हाला हे विचारलं जातं. एक लक्षात, एक ट्रिक लक्षात ठेवायची बाळांनो, WBC. काय लक्षात ठेवायचे बाळांनो? WBC. वॉटर सोल्युबल कोणते विटॅमिन आहेत? बी आणि
सी WBC वॉटर सोल्युबल बी अँड सी. मग राहिले कोण ए डी ई आणि के. दीज आर द फॅट सोल्युबल. जर आला प्रश्न तर लक्षात ठेवण्यासाठी WBC लक्षात ठेवा वॉटर सोल्युबल बी अँड सी. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे बाळांनो लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा त्या ठिकाणी मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्ही ज्या मेथड्स पाहतात बरोबर फ्रॅगमेंटेशन असेल रिजनरेशन असेल बडिंग असेल त्यांचे एक्झाम्पल्स आणि ती मेथड ते लक्षात ठेवा. एखादी डायग्राम विचारतील किंवा ते बायनरी फिजन आहे डायग्राम वरती एक्सप्लेनेशन विचारतील पहा ते लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन आहे पहा मेन्स्ट्रुअल सायकल. यामध्ये कोणते हार्मोन्स आहेत FSH असेल एस्ट्रोजन असेल LH असेल त्यानंतर प्रोजेस्टेरॉन असेल प्रत्येकाचा रोल तुम्हाला ते विचारला जाऊ शकतो किंवा एक विचारतील गिव्ह द नेम्स ऑफ हार्मोन्स इन्व्हॉल्ड इन मेन्स्ट्रुअल सायकल. त्यानंतर डायग्राम मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम असेल आणि त्याला नाव द्यायला विचारले किंवा मग लास्ट जो शेवटचा क्वेश्चन आहे पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दिलेली असेल आणि त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील पहा. ओके मग त्यात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे हार्मोन पण लक्षात ठेवायचे पहा टेस्टोस्टेरॉन लक्षात ठेवायचं बघा. ओके मग डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स काय आहे IVF आहे सरोगेसी IVF इन विट्रो फर्टिलायझेशन आणि सरोगेसी ते डायग्राम्स आहेत ना शेवटी. आणि एक ट्विन्स म्हणून पण त्या ठिकाणी आहे पहा टाइप्स ऑफ ट्विन्स ते एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहे सिफिलिस गोनेरिया ते विचारलं जाईल 1 मार्कासाठी ते एक लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुमचा हा चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. त्यानंतर नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मध्ये शेवटचा जो क्वेश्चन असतो मोस्टली या टॉपिक मधला असू शकतो तर कोणता व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी एक्सप्लेन द लेवल्स. 3 लेवल्स आहेत बरोबर जेनेटिक स्पेसिस आणि इकोसिस्टीम ते एक्सप्लेन तुम्हाला करायचे पहा. किंवा त्याला और प्रश्न त्या ठिकाणी असतो पहा क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसिस हा सुद्धा विचारला जाऊ शकतो. किंवा अजून त्याला एक और प्रश्न असतो पहा 3 एंडेंजर्ड प्लेसेस ऑफ इंडिया. इंडियामधले जे 3 एंडेंजर्ड स्पेसेस आहेत बरोबर ते तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायला. ह्या 3 प्रश्नाचा एक प्रश्न 100% जो शेवटचा आहे तो येणार म्हणजे येणार. व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी एक्सप्लेन लेवल क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसिस किंवा 3 एंडेंजर्ड प्लेसेस ऑफ इंडिया. नंतर जो पुढचा प्रश्न आहे पहा चार्ट. कोणता चार्ट नीड फॉर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचा जो चार्ट आहे तो तिथे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्या अगोदर अजून एक चार्ट आहे पहा तो एक त्या ठिकाणी पाहून घ्या पोल्युशनचा. त्यानंतर पहा MCQ साठी प्रश्न आहे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे 22 मे. 22 मे जो आहे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. आणि जर पॅराग्राफ क्वेश्चन बेस्ड क्वेश्चन जर विचारायचं झालं या चॅप्टर मध्ये 2 आहेत पहा जाधव मोलाई म्हणून एक आहे आणि दुसरा आहे सॅक्रेड ग्रीव बरोबर. तर ते 2 प्रश्न पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन जर आला तर पूर्ण पॅराग्राफ येतो त्यावरती प्रश्न विचारलेले असतील तर तिथे त्या ठिकाणी त्या टॉपिक मध्ये आहेत पहा. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मध्ये जवळजवळ 13 चार्ट्स आहेत पहा. त्या ट्रिकनुसार लक्षात ठेवावं लागतात 13 चार्ट्स आहेत ते चार्ट्स तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. त्यातले 2 चार्ट्स एक्झामला विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये नंतर आहे पहा मोस्ट इम्पॉर्टंट थर्मल पॉवर प्लांट और न्यूक्लियर फ्युजन रिएक्शन. एक तर थर्मल पॉवर प्लांट विचारतील नाही तर न्यूक्लियर फ्युजन रिएक्शन विचारतात. न्यूक्लियर पॉवर प्लांट आपण म्हणतो पहा. ओके ह्या 2चे त्या ठिकाणी परफेक्ट करून ठेवा. त्या 2 मधला एक 100% येऊ शकतो. आणि जे ग्रीन एनर्जी आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आणि विंड एनर्जी बेस्ड पॉवर प्लांट त्यातला एक असे 2 क्वेश्चन या टॉपिक मधले पडतील पहा. एक तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट किंवा विंड एनर्जी बेस्ड पॉवर प्लांट हा ह्या दोघातला एक किंवा या दोघातला एक असे त्या ठिकाणी टोटल 2 क्वेश्चन या टॉपिक वरती पडतील पहा. विंडचं त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ते पवनचक्कीचं पूर्ण अख्खं स्ट्रक्चर मिल बरोबर ते एकदम परफेक्ट करा. ते चार्ट परफेक्ट करा. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट 2 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला गेला होता. न्यूक्लियर फ्युजन रिएक्शन ही खूप वेळा विचारली गेलेली पहा बरोबर. थर्मल पॉवर प्लांट पण आहेत. हे 4 क्वेश्चन या चॅप्टर मधले परफेक्ट तुम्हाला करायचे आहेत. नेक्स्ट टॉपिक नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन हा महत्वाचा आहे. बरेचसे मुलं मला सांगतात की हा चॅप्टर सर खूप अवघड जातो. याचा एक व्हिडिओ मी त्या ठिकाणी तयार करणार आहे सेपरेटली
त्या ठिकाणी ही व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तो पण एक व्हिडिओ अपलोड होईल ॲनिमल क्लासिफिकेशन. टोटल जो अख्खा चॅप्टर आहे तो तुम्ही एक 50 मिनिटांमध्ये अख्खा कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर तो व्हिडिओ नंतर त्या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर पहा ॲनिमल क्लासिफिकेशनचा. या टॉपिक मध्ये महत्वाचं काय आहे, डिफरन्स बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. हा सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी हे आहे पहा क्वेश्चन आहे, डिफरन्स बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. दुसरा जो प्रश्न आहे गिव्ह रिझन वाला, बॅलेनोग्लॉसस कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. हा क्वेश्चन एकमेकांना वर असतो जवळजवळ. ठीक आहे, कॉर्डेट नॉन कॉर्डेट मधला फरक विचारतील, नाही तर बॅलेनोग्लॉसस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन द कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. नंतर पहा हे सुरुवातीचे जे काही नॉन कॉर्डेटचे जे फायला आहेत त्यातले एक तर 4 डायग्राम्स विचारतील. ठीक आहे, मग त्या ओळखायच्या आणि त्याचे फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे असा तुम्हाला प्रश्न विचारतील. पहा, गिव्ह द एक्झाम्पल अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोस्टली आर्थ्रोपोडा. का आर्थ्रोपोडा? आर्थ्रोपोडा इज लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमल, आर्थ्रोपोडा. बरोबर. नंतर पोरिफेरा, मोलुस्का आणि कायनोडर्माटा. मोस्टली तर ते झुरळ असतं. ठीक आहे, इथं त्या ठिकाणी ते स्टारफिश असेल. बरोबर. नंतर मोलुस्कामध्ये ऑक्टोपस असेल. ठीक आहे, पोरिफेरामध्ये तुमचे जनरल ते स्पॉन्जेस जे आहेत ते डायग्राम असेल. हे ओळखायला विचारतील आणि त्यावरती कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला विचारतील. ओके, त्यानंतर गिव्ह द एक्झाम्पल्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास. ते क्लास विचारतील, कोणते? मॅमेलिया. का मॅमेलिया विचारतील? आपण त्यामध्ये आहे मॅमल्स. ओके, मॅमेलिया. नंतर रेप्टिलिया आणि एम्फिबिया असा जनरल प्रश्न विचारतील, किंवा मग असं म्हणतील डिफरन्स बिटवीन मॅमेलिया अँड रेप्टिलिया. जर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स येत असतील, एक्झाम्पल येत असतील, तर तुम्ही इझिली त्याचा डिफरन्स पण लिहू शकतात. पहा. ओके, असा हा तुमचा टॉपिक आहे 6 नंबरचा ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके, तर बाळांनो, आणि पहा हे क्वेश्चन रिवाइज करा, तुम्ही तुमचा अभ्यास करायचा, पण त्याबरोबर हे क्वेश्चन्स पण त्या ठिकाणी परफेक्ट करायचे. हाच पेपर येणार आहे, ऍज इट इज सेम टू सेम पेपर येणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. यामध्ये काय, लँड फिलिंग साइट्स. एक तर ती डायग्राम दिलेली असेल त्यावरती क्वेश्चन विचारतील, किंवा डायरेक्टली प्रश्नाचा शॉर्ट नोट ऑन लँड फिलिंग साइट्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अँटीबायोटिक्स, गिव्ह एक्झाम्पल. अँटीबायोटिक्स म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल सांगा. त्यानंतर व्हॉट इज प्रोबायोटिक्स, गिव्ह एक्झाम्पल्स, त्याचे एक्झाम्पल्स द्या, किंवा ते युजेस काय ते विचारलं जाईल. त्यानंतर गिव्ह रिझन साठी महत्वाचा पॉइंट आहे पहा, गिव्ह रिझन आयएमपी. मायक्रोबियल एन्झाइम्स, मायक्रोबियल एन्झाइम इको फ्रेंडली आहेत, काय काय ते पॉइंट्स आहेत ते सगळे परफेक्ट करा. गिव्ह रिझनचा प्रश्न आहे मायक्रोबियल एन्झाइम्स. त्यानंतर बाळांनो, यामध्ये नेक्स्ट एक चार्ट आहे, चार्ट वरती क्वेश्चन विचारला जाईल. इथे क्लीन टेक्नॉलॉजी वरती आहे, विनेगर प्रोडक्शन कसं केलं जातं, योगर्ट प्रोडक्शन, चीज प्रोडक्शन. बरोबर, यावरती चार्ट असतील ते कम्प्लीट करायला. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आयएमपी चार्ट आहे तो आहे जॅन्थन गम, जॅन्थन गम वाला एक. बरोबर, या टॉपिक वरती शक्यतो चार्ट बेस्ड क्वेश्चन असतील, कम्प्लीट द टेबल या टाईप. ओके, शेवटचा त्यातला चार्ट आहे, हा सुद्धा एक आयएमपी चार्ट आहे पहा, मायक्रोब्स अँड बायोलॉजिस्ट चार्ट. तो चार्ट जो आहे पुस्तकामधला तो परफेक्ट करा. बरोबर, 4 पॉइंट्स आहेत, 2 मार्काला विचारला तो चार्ट पण विचारला जाईल पहा. असा हा तुमचा 7 नंबरचा टॉपिक आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक नंबर 8, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. बरोबर, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आता हे सेल बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय काय आहे, तर त्यामध्ये 2 महत्वाचे प्रश्न, शॉर्ट नोट ऑन स्टेम सेल आणि बायोटेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन. बरोबर, ऍप्लिकेशन ऑफ क्रॉप बायोटेक्नॉलॉजी हा एक प्रश्न, आणि शॉर्ट नोट ऑन स्टेम सेल ह्या दोघातला एक 100% विचारला जातो दरवर्षी, त्यामुळे परफेक्ट करून ठेवाय पॉइंट. मग स्टेम सेलला दुसरा एक और प्रश्न आहे पहा, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. कोणते ऑर्गन आपण ट्रान्सप्लांट करू शकतो, काय त्याचे जे पॉइंट्स आहेत ते एकदा रिवाइज करा. नंतर ट्रान्सजेनिक पोटॅटो, या ठिकाणी काय डायग्राम बेस्ड जो क्वेश्चन असतो पहा, तर तो ट्रान्सजेनिक पोटॅटोज. ओके, ते त्या ठिकाणी परफेक्ट करा. त्यानंतर जीन थेरपी. ओके, नंतर चार्ट्स, मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी चार्ट आहे तो एकदा पहा. आणि व्हॉट इज बायो फर्टिलायझर, गिव्ह इट्स एक्झाम्पल्स. जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्ट करायचे आहेत पहा. बरोबर, बाळांनो सर्वजण त्या ठिकाणी व्हिडिओज पाहत आहेत. बरोबर, तर त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की ते पण महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला प्रोत्साहन देत तसं तुमचं पण मला प्रोत्साहन महत्वाचं आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आहे सोशल हेल्थ. सोशल हेल्थ म्हणजे काय, सोशल तेवढीच हेल्थ का, ठीक आहे, तेच आहे सोशल हेल्थ, सोशल तेवढीच हेल्थ. ठीक आहे, नाही तर खूप
खूप सांगितलंय, खूप महत्वाचा अभ्यास चाललाय, पुरं खूप टेन्शन मध्ये, थोडं हसलं पण पाहिजे. ठीक आहे. तर डायग्राम बेस्ड क्वेश्चन जे आहेत बाळांनो, तर तो पहिल्या त्या ठिकाणी तुम्हाला असे पूर्ण परफेक्ट लक्षात ठेवायचं, कारण बऱ्याचशा मुलांना हा चॅप्टर खूप लागू होतो. पण या चॅप्टरवरती डायग्राम बेस्डच क्वेश्चन असतो. पहिलं पहा, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ सेलफोन आणि इंटरनेट. एक पोरग असतं पहा, ते जेवताना एक हातात मोबाईल आणि एक हाताने जेवण करतं. ते कायम त्या एक्झामिनरला खूप आवडतं, बरोबर, कारण त्याच्या घरातलेच मुलं तसे असतात. ठीक आहे. त्यामुळे तो एक्झामला त्या ठिकाणी तो प्रश्न टाकतो, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ सेलफोन अँड इंटरनेट. त्यानंतर ते सायबर क्राईम. ओके, ती एक डायग्राम आहे चित्र, त्यावरती एक्सप्लेनेशन असतं. नंतर लाफ्टर क्लब, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, ते लाफ्टर क्लबचा फोटो असतो, त्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. नंतर चार्ट, पहिल्या पेजवरचा सोशल हेल्थ, भरपूर सारे पॉइंट आहेत, तो एक चार्ट पाहून घ्या. त्यानंतर सॉल्व क्रॉसवर्ड, जे क्रॉसवर्ड तुम्ही जर पाहिलं तर एक्सरसाइज मध्ये शेवटी काय पहा, क्रॉसवर्ड ते आहे सॉल्व, एक झिगझॅग दिलेला आहे पहा, ते एक ठिकाणी पाहून घ्या. ओके, आता म्हणतात सुडोकू, डोके सोडवा. ठीक आहे, त्या पद्धतीने आहे तो प्रश्न त्या ठिकाणी परफेक्ट करा पहा. लास्ट आपला शेवटचा टॉपिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट. बरोबर, डिझास्टर मॅनेजमेंट. जसं तुमच्यावरती डिझास्टर आलेले आहेत, सगळेजण म्हणतात अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास, खूप अभ्यास करतायत सर्वजण. ओके, सगळ्या तुमच्या सध्या डिझास्टर आहे, एकदा पेपर संपले की तुम्ही डिझास्टर फ्री होणार आहात. ठीक आहे, मग कोणी तुम्हाला अभ्यास करा म्हणणारच नाही, असं काही नाही, लाईफ टाईम अभ्यास करावा लागतो. बरोबर, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास लागतो. व्हॉट इज डिझास्टर? व्हॉट इज डिझास्टर? टाइप्स ऑफ डिझास्टर. व्हॉट इज डिझास्टर अँड टाइप्स ऑफ डिझास्टर? डिझास्टर कोणते टाइप्स, ती डायग्राम आहे पहा, टाइप्स ऑफ डिझास्टरची ती टायपिंग परफेक्ट करा. नंतर स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. बरोबर, प्राईम मिनिस्टर पासून तर त्या ठिकाणी सरपंचापर्यंत ते अख्खी जे काही पूर्ण चार्ट आहे तो परफेक्ट करून घ्या. ओके, त्यानंतर आहे पहा मॉक ड्रिल, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, IMP. मॉक ड्रिल किंवा फर्स्ट एड, या दोन्ही एकमेकांना प्रश्न और असतात. मॉक ड्रिल किंवा फर्स्ट एड हे परफेक्ट करून घ्या, ऑब्जेक्टिव्ह वगैरे सर्व. आणि सगळ्यात शेवटचा मोस्ट व्हेरी IMP, तर त्या ठिकाणी या चॅप्टरचे जे सिम्बॉल्स आहेत एक्सरसाइज मध्ये ते सिम्बॉल्स त्या ठिकाणी परफेक्ट करा. त्याचबरोबर काही डिझास्टर आलेले आहेत, ते साप चावलेल्या मुलाला किंवा अर्थक्वेक असेल, ते सगळे त्या ठिकाणी परफेक्ट करा. ओके, अशा पद्धतीने तुमचा 10वीचा त्या ठिकाणी सायन्स सेकंड यातलेच काही क्वेश्चन बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द 100% यातलेच क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या पेपरला असणार आहेत. पेपर फर्स्टचा पण त्या ठिकाणी व्हिडिओ टाकलेला आहे मी, सेकंडचा पण हा व्हिडिओ आहे, त्याचबरोबर अॅनिमल क्लासिफिकेशनचा पण व्हिडिओ त्या ठिकाणी टाकतोय पहा. ओके, चांगला अभ्यास करा. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक.